विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत चर्चा केली। इम्तियाज जलील आमचे मित्र आहे। मागील 25 वर्षापासून सातत्याने मी जलील यांच्या घरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहे, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणालेत। जीवनात त्यावेळेस पासूनचे आमचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत। म्हणून मी काय आज आलो यांच्या घरी, हे तुम्ही मीडिया आला म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आज आलं, पण मला असं वाटतं मी मागच्या 20 ते 25 वर्षांनी रेग्युलर त्यांच्या घरी येत असतो। आधी ते तिकडे राहत होते, ते पुण्याहून यायचे, NDTOचे रिपोर्टर असताना ईदला नक्की यायचे, भेटायचो त्याला काय त्यांचे भाऊ हे ते सगळे डे टू डे आमच्या कनेक्टमध्ये आम्ही असणारे होतो आहे। आणि म्हणून मला असं वाटतं अशा शुभेच्छाला द्यायला येणं आणि त्याच्यात राजकीय काही भाग असायचं काही कारण नाही। राजकीय आम्हाला चर्चेची पण काही गरज नाही, त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करायचं। पण मला असं वाटतं एक शहरातले आम्ही नागरिक, एक मित्र, जवळचे सगळे सातत्याने एकमेकाला भेटणारे, म्हणून अशा सणात ते दिवाळीला माझ्या घरी येऊन गेलेले येतात, ते माझ्या घरी दिवाळीला येत असतात। असं काही ते आले नाही किंवा मीच आलो अशातला काही भाग नाही। त्यामुळे मला असं वाटतं संबंध असे ठेवणं आताच्या निकोप राजकारणाच्या दृष्टीनं मला योग्य वाटतं। बाकी लोकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊ द्या, पण मला त्याच्यात कोणतेही वावगं वाटत नाही। पण ही तुमची भेट जी आहे ती निवड राजकीय नेत्याची, दोन टोकाच्या राजकीय नेत्यांची भेट नाही, तर सध्या देशामध्ये सगळीकडे हिंदू मुस्लिम कबर तलाक किंवा वक्फ बोर्ड ह्याच्यामुळे दोन धर्माचे सुद्धा संबंध आणले गेलेले, त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा तुमची भेट महत्वाची आहे। मला असं वाटतं हे सगळं राजकारणासाठी, राजकीय हितासाठी केलं जातं। आता आपण सांगतो माणूस चंद्रावर पोहोचलेला आहे, अवकाशात असलेली ती आपले सुनीता विल्यम्स खाली आलेली, या युगात आपण वापरतो। AIचं युग आहे आता, आणि आता आपण काय घेऊन बसलो, आता तर खऱ्या अर्थानं सगळ्यांना मिळून पुढे जायचंय। आपल्या या शहराला, या संभाजीनगरला पुढे न्यायचं, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं, देशाला पुढे न्यायचं। हा मनात ही भावना असली पाहिजे, तू हिंदू तू मुसलमान, मी हिंदू मी या भावनेला मला असं वाटत नाही। ठीक आहे, जो कोणी अशा पद्धतीनं देशविघातक असेल तो हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल, त्याला विरोध झालाच पाहिजे। पण कोणाला धर्म म्हणून, जात म्हणून विरोध करणं, मला असं वाटतं मी शिवसेना प्रमुख, आता शिवसैनिक आहे, आमच्या विचारात बसत नाही।